9 तारखेला आमचे मार्गदर्शक नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळ यांचा वाढदिवस आणि त्यानंतर 15 तारखेला या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस असल्या कारणाने अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत, काहीतरी केलं पाहिजे, परंतु ज्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे त्या नेतृत्वाने आपलं आयुष्य हे संपूर्णपणे सामाजिक काम करण्यासाठी ज्या ठिकाणी खर्ची घातलेला आहे त्याचाच एक आदर्श म्हणून या महाराष्ट्रासह जगात ज्या कोरोनाच्या महामारीने थैमान घातलेले आहे अशा वेळी अनेक कोविड सेंटर या नाशिक शहरात आहेत। या कोविड सेंटरचा विचार केला तर या ठिकाणी अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे या ठिकाणी लावलेले आहेत। आपण काल परवाच बातमी बघितलेली असेल, कोल्हापूरच्या ट्रामा केअर सेंटर मध्ये त्या ठिकाणी आग लागून 2-3 रुग्णांचा बळी त्या ठिकाणी गेला। त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी आर्थिक हानी झाली। व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध नाहीये, त्याच्यात अशी दुर्घटना घडली तर अतिशय भीषण परिस्थिती उद्भवू शकते। याचा विचार करून या ठिकाणी आदरणीय समीर भाऊ आणि आदरणीय भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधील जे कोविड सेंटर आहे त्या कोविड सेंटरला आम्ही हे रेडमॅटिक फायर फायटर जे ऑटोमॅटिक फायर फायटर आहे ते त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सप्रेम भेट देऊन समीर भाऊंच्या 48व्या वाढदिवसानिमित्त 48 ऑटोमॅटिक फायर फायटर या ठिकाणी आम्ही सप्रेम भेट देऊन एक वेगळी सामाजिक बांधिलकी जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। हे अतिशय सेफ आहे। ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी व्हेंटिलेटरचे कुठं असेल, कंट्रोल पॅनल असेल, त्या ठिकाणी ठेवल्यानंतर एक 10 बाय 10चा एरिया जर आग लागली तर त्वरित ऑटोमॅटिक त्याचा ब्लास्ट होऊन त्या ठिकाणी ती आग कव्हर करतो व भविष्यातली होणारी मोठी हानी, वित्तहानी आणि जीवितहानी हे फायर फायटर टाळू शकतं। त्यामुळे आम्ही हा विचार केला आणि हे या ठिकाणी समीर भाऊंच्या आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी आम्ही मोफत वितरित करत आहोत। धन्यवाद।